इथं सुद्धा आमच्या इथं सुद्धा बरंच काम चालू आहे गाठ फोडायचं, पण तिथं गाडी आपल्याला नाही लावली कारण काय रेटच नाही त्यांचा तेवढा, तर काय करणार. आमच्या नवाज भाईला शब्द जरा टोचते ती बरं का. काय होतं त्याला, त्याचं म्हणणं आहे की सगळं असं एकदम पद्धतशीर बोलायचं. पद्धतशीर इथं लागती लोकांची असल्या ट्रॅफिक मध्ये, आणि काय पद्धतशीर बोलायचं त्याला. काय अरे रे रे खूप 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 ट्रॅफिक आहे, खूप त्रास होतोय आम्हाला असं म्हणायचं का. आता त्याला काय करायचं, एखाद्याला शिवी द्यायची म्हणल्यावर अरे दुःख नालाय का, तुला समजत नाही का, अशा पद्धतीने ती शिवी असते का. शिवी सारखीच असते ना. हा काम चालवण्यापुरतं आम्ही शॉर्टकट मारलेलं आहे बघा. DSB कसा डेगरी सगळं मिक्स आहे, मरू माती दगड बिगड सगळं मिक्स चाललंय. चाललंय. राम राम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग मध्ये. आज आमचं हॉटेल आहे बंद, कारण पाणी सकाळी आलं नाही. पाण्यामुळे म्हणजे स्वयंपाकालाच पाणी नाही, त्याच्यामुळे काय आज हॉटेल ठेवले बंद, कारण वरच्या टाकीतच पाणी नाही कसलंच. ते आता पाणी उद्या यायचंय, त्याच्यामुळं आज संध्याकाळनं आमचं नियोजन आहे की संध्याकाळनं खोलायचं. कारण काय होतं, दिवसभर एवढं पाणी आपल्याला कमीत कमी 250-300 लिटर पाणी लागतं, तर एवढं पाणी आणणं पॉसिबल नाही. हा थोडीशी टाक. आणि साधनाने बघा घरी पोहे बनवलेत मस्तपैकी, आणि पाणी पॉसिबल नसल्यामुळं 250 लिटर एवढं ते म्हटलं चला जाऊ दे, सकाळचं आज बंद ठेवूयात, संध्याकाळी चालू करूयात. संध्याकाळी कसं का व्हायना जमन म्हटलं चला. अशा काहीतरी गोष्टी घडतात मित्रांनो, नाही का. गडीत चालू गडीत बंद, कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून. माग आपल्याकडे 1000 लिटरची टाकी, पण अशी वेळ नव्हती, कारण मागच्या वेळेस पण तसंच झालं. पाणी नव्हतं म्हणून आम्ही संध्याकाळचं हॉटेल चालू केलं. आजही तीच बोंब झाली, पाणी नव्हतं म्हणून आज हॉटेल बंद ठेवावं लागलंय. माग 1000 लिटरची टाकी आहे आपली. ओव्हरहेड टँक जो बनवलेला आहे, तर तो आहे 500 लिटरचा. तर आज मागची टाकी धुवून त्याला होल वेल पाडून तर ती टाकी म्हणलं भरून ठेवावी, म्हणजे जर इमर्जन्सी काय झालंच तर नाही का ती पाणी वापरता यावं, नाही का. तर ह्यासाठी आता थोड्या वेळानं जाणार आहे मी, ते टाकीचं नियोजन पोरांना घेऊन ते लावतो. टाकी बिकी धुवून उद्या सकाळच्याला रेडी करून ठेवतो, नाही का. मित्रांनो या पोहे खायला बघा, सकाळचा नाश्ता पोह्यासोबत. आजपासून प्रांजलची परीची शाळा भरली. प्रांजल सकाळी काही गेली नाही, उठलीच नाही ती. आता आपण निघालोय पुण्याला, कारण आपलं काहीतरी काम आहे जेडपीला, त्यासाठी निघालेलो आहे. तर 9 वाजता घ्यायचं आणि मग तिथनं निघायचं. आपलं जेडपीला काम आहे, तर 9 वाजता घ्यायचं आणि निघायचं. डिझेल टाकायचंय पहिलं, डिझेल नाही. 3 दिवस झालं गाडी, ऍक्च्युली 2 दिवस झालं गाडी हलवलीच नाही. आज तिसऱ्या दिवशी आज गाडी हलवतोय, कुठे गेलोच नाही बाहेर, त्याच्यामुळं हॉटेलवरच होतो. तर म्हणलं आता हॉटेलला सुट्टी, तर आपलं पुण्यातलं तरी काम करून यावं. कारण काय होतं, काय ना काहीतरी काम रखडतात, त्याच्यामुळे म्हणलं पहिलं काम करून घ्यावं. तर नेमकी माग कचरा गाडी लागली, बघू शकता बघा. रील त्यानं 4-5 दिवसापूर्वी टाकली असेल, 5-6 दिवसापूर्वी. मित्रांनो काय झालं, आम्ही हे आलते, रील आलती की तळेगाव दाभाड्याला 10 गाड्या पाहिजेत म्हणून. म्हटलं चला फोन तरी करून बघावा. नवाज भाई आधीच म्हणला होता गाड्या, तुम्ही फोन केला की त्याचं काम कायम फुल असतंय, आणि तेच झाला विषय, त्यांचं कामच फुल आहे म्हणले. त्यांना विचारलं हो तुम्ही रील टाकली की लगेच फुल होतंय. हा म्हणलेले ते 1 दिवस म्हणले चालतंय, नंतर फुल होतं या. म्हणलं चला तिथं तरी रेट आहे, आपल्या इथं जवळच्या जवळ आहे, म्हणलं होऊन जाईल नाही का काम. नाही तर बाकीचं मग महिन्यावर येतात, महिन्यावर काय आपल्याला चालवायची नाही गाडी आणि द्यायची पण नाही महिन्यावरती. मग हा डे नाईट जर चालत असेल तर मग महिन्यावर द्यायला काय वाटत नाही, पण सिंगल शिपला महिन्यावर गाडी नाही परवडत, कारण ऑलरेडी गाडीचा 90,000 हप्ता आहे. काय परवडणार आहे गाडी मला सांगा. तर त्याच्यामुळं बघू आता काय होतं या. ते म्हणलं 6-7 तारखेला फोन करा, तर काम आहे सांगा काय ते रत्नागिरीमध्ये दगडावरच आहे. पण बघू आता कसं काय होतंय. जर लागलंच तर बघू, जर रेट चांगला दिला तर करायला काय अडचण नाही, रेट नसेल तर मग अवघड आहे, मग नाही करता यायचं.
पुण्याची तयारी जायची. परवा दिवशी येऊ का तुम्हाला सांगतो मित्रांनो, आमच्या जोडीदाराचं जरा भांडणं झाली. तुम्हाला रीलमध्ये तुम्ही ऐकलंच असेल. तर त्याच दिवशी म्हणजे आम्ही हॉस्पिटललाच होतो. त्या दिवशी का इथं शिवनेरी मिसळ आहे ना, जस्ट इथं एका बाईला चेंडू सारखं गाडीनं एका उडवलं. ती बाई इथून रोड क्रॉस करत होती. ही जी शिवनेरी लिहिलेलं दिसतंय तुम्हाला बघा इथं, जस्ट इथं चेंडू सारखे उडवले त्या लेडीजला. दळण घेऊन चालली होती आणि रोड क्रॉस करत होती. एवढाच विषय होता. तो गाडीवाला मात्र थांबला सुद्धा नाही. इतकं बेकार आहे इथं. तर इथं एक ओव्हरब्रिज पास झालाय आणि जी सासवडला आपण जी टर्न मारतो ना, तिथं सुद्धा फ्लायओव्हर दोन, इकडं एक आणि तिकडं एक दोन्ही एंट्रन्सला 2 फ्लायओव्हर मंजूर केलेले आहेत. कारण यांच्यामुळे इतके ऍक्सिडेंट होतात ना की मापाच्या बाहेर. आता काल सकाळी सुद्धा ते काय झालं, जो बोरावखे माळ्याचा जो कॉर्नर आहे ना, तर तिथं सुद्धा गाडी डायरेक्ट पलटी झाली आहे. स्विफ्ट होती का काय होती काय माहिती. तर ती बॅलन्स गेला आणि डायरेक्ट ती खाली गेली. कारण कॉर्नरच तेवढा मोठा आहे, लोकांच्या लक्षात येत नाही की वळायचंय कसं काय काय, ते डायरेक्ट खाली गेली. मग अशा घटना बऱ्याचशा घडायला लागल्यात आता एवढ्यात. तर मित्रांनो, गाडी जर चालवत असताल तर आरामात चालवा, गडबड करू नका. थोडंसं 10 मिनिटं, एक तर लवकर निघा, नाही तर काय 10 मिनिटं लेट पोहोचा, पण व्यवस्थित चालवा. तुम्हालाही त्रास नाही झाला पाहिजे, त्याचा त्रास दुसऱ्यालाही झाला नाही पाहिजे. इथं एका लेडीजला जे उडवलं त्यांनी, तो मादरचोद थांबला सुद्धा नाही इथं. त्यांनी निदान थांबाय तरी पाहिजे होतं ना, बाबा आपण काय चूक केली काय नाही. तो निघून गेला सरळ. इतके ती हॉस्पिटलला आणेपर्यंत अक्षरशः ती संपली होतं. ती लय अवघड विषय आहे मित्रांनो. तर आपण घाटामध्ये पोचलोय बघा, झेंडेवाडीमध्ये. वातावरण आज सुद्धा सेम तीच आहे. आज पण पाऊस येण्याची शक्यता आहे. काल पण पाऊस आला होता, नाही काल नव्हता आला पाऊस, काल तेवढा वाचला पाऊस. पण आज शक्यता आहे पाऊस येण्याची. सांगू नाही शकत काय विषय का होईल आणि काय नाही ते. इथं सुद्धा आमच्या इथं सुद्धा बरंचसं काम चालू आहे गाठ फोडायचं, पण तिथं गाडी आपल्याला नाही लावली. कारण काय रेटच नाही त्यांचा तेवढा, तर काय करणार. त्या रेटमध्ये आपल्याला परवडतच नाही. लावणार कसं, ट्रिपाच होत नाहीत. बरं रेटमध्ये पण करायचं काय नाही, पण ट्रिपा तर तेवढ्या झाल्या पाहिजे. 20-25 ट्रिपा रोजच्या झाल्या पाहिजे. ते 8 आणि 10 ट्रिपा होते, ते कसं परवडेल मला सांगा. ज्या नील गाड्या आहेत त्या नील गाड्यांना काही अडचण नाहीये. म्हणलं होतं पाऊस येणार, पाऊस लागला यायला. कारण वातावरणच पावसाचं झालेलं आहे, करणार काय. बघू शकता ट्रॅफिकनं तर साला गाक्कल बंद केली आहे. पुण्यात यायचं म्हणलं तरी गांडीव गार येते. पुण्यात यायचं म्हणलं तरी अंगाव काटा येतोय. आमच्या नवाज भाईला शब्द जरा टोचते ती बरं का होतं त्याला. त्याचं म्हणणं आहे की सगळं असं एकदम पद्धतशीर बोलायचं. पद्धतशीर इथं लागती लोकांची असल्या ट्रॅफिक मध्ये, आणि काय पद्धतशीर बोलायचं. त्याला काय अरे रे रे खूप 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 ट्रॅफिक आहे, खूप त्रास होतोय आम्हाला, असं म्हणायचं का. अहो लागते ती, आता समजून घ्या काय लागते ती. आता त्याला काय करायचं, एखाद्याला शिवी द्यायची म्हणल्यावर अरे मूर्ख नालायका तुला समजत नाही का, अशा पद्धतीने ते शिवी असते का. शिवी सारखीच असते ना. तुझ्या आईला तुझ्या माईला ही पुढचं वाक्य असतंच ना त्याला. वरून लय ट्रॅफिक असतं, खालून म्हणलं चला जावं. आज आपलं जे काम आहे आता ते झालं म्हणजे बरं होईल. कारण काय सगळा लोड वाढत जातोय सारखा. आणि अशी कामं होते तिने मित्रांनो की सगळीकडून असं पॅक येतंय, सगळं एकदम येतं. म्हणजे सपोज एखाद्याला काय त्याला म्हणतो आपण, प्रत्येक गोष्ट जाणारी जी गोष्ट आहे ती सगळी अशी एकदम उराव येऊन बसती. मग नक्की कुठं द्यायचं आणि कुठं काय करायचं हेच कळत नाही. इतकं बेकार परिस्थिती होती. तर मित्रांनो काय गोष्टी, काय आमचा व्यवसाय असा आहे की त्याला बोलता येत नाही हो. खुलून कसं बोलणार हा विषय. काय कोण सियारा वापस हे केले ना टाटावाल्याने, केले ना
कुठली सियारा? ती काय गेली पुढे? सियारा आहे, सफारी आहे ती. ती सफारी अजून सियारा मध्ये ही केली की नवीन कन्वर्ट केली की? नाही नाही, ती अजून यायची, लॉन्च व्हायची या. तिचं फक्त मॉडेल आलंय या. ते जिप्सी सारखी होती ती ना, ते असं ते डोर असं काच ग्लास होते अशी ती ना. हा विषय काय झाला, आपली नट पडली होती टायरची, म्हणजे आपलं जे गाडीचं जे आहे ना मेगवेल, त्याची नट पडली होती. सरळ जाऊ दे मग. तर त्याची नट पडली होती आणि ती नट जे आपल्या मेगवेल अलॉय व्हीलला जे आहेत ती नट बाहेर भेटत नाहीयेत. आम्ही खूप प्रयत्न केला पण बाहेर काय भेटत नाहीत. इथं शिल्लक होती, आम्ही ऑनलाईन चेक केलं तर इथं काउंटर सेल होत नाही. यांचं जे काउंटर सेल आहे तिथं चेक केलं पण तिथं काय भेटले नाहीत. शेवटी मग आम्हाला काय करावं लागलं, इथं जॉब कार्ड वगैरे बनवून ती नट 3 बसवावं लागली. हो का, टोटल आमचं बिल झालं 607 रुपयाचं. थांबा थांबा थांबा. तर 607 रुपयाचं बिल झालं. आता आम्ही निघालो इथून, बघू शकता कोठारी फिल्स पुणे. म्हणजे पडण्याचं कारण काय, एक नट स्लिप झाला होता. ते बरेच दिवस झाला आम्ही तसं चालवलं होतं, 3-4 महिने. आणि आता जे आम्ही अक्कलकोटला गेलतो ना, त्यावेळेस येताना आपली स्टेपनी पंक्चर झालती. तर ती स्टेपनी खोलून आपण टायर नवीन टाकला. तर त्यावेळेस काय झालं, माझ्या गडबडीमध्ये नट आवळायची राहून गेलती आणि मी तशीच गाडी चालवली. आणि असंच पुण्याला निघालो होतो मागच्या आठवड्यात, मला वाटतं गुरुवार शुक्रवार असेल. तर त्यावेळेस ते गाडी वायबल व्हायला लागली म्हणून चेक केलं वरती, घाटाच्या वरती झेंडेवाडीच्या तिथं. तर 2 नट पडून गेलती आणि 2 नट पूर्ण जलती. मग काय केलं, ते हायाची गाडी आपल्या पंक्चरवाल्यापाशी घेतली, त्याच्याकडून 3 नट आवळली. दुसऱ्या साईडचा 1 नट काढला, इकडे टाकला. मग मागं राहिली 3 नट होती. 1 नट जो होता साधा टाकला आम्ही. मग 3 नट कमी होती. मग म्हटलं चला टाकूयात. मागच्या आठवड्यात आलो होतो पण ते भेटलं नाही. मग आता करून घेतलं ते सगळं काम, नट वगैरे. ते पण नट आता बसवताना विषय असा झाला, त्यांनी अलॉय व्हीलची नट बसवली बारकी. ते नशीब आमच्या नवाजबाईनं चेक केलं आणि ते म्हटले असले नट मग बाहेर होतीच की, आपण इथं कशाला एवढं हुशार झालं, 1-1.5 तास झालं घालवलंय. तर मग त्यांना सांगितलं अहो हे नाहीत नट, ते दुसरी नट मोठीत. मग त्यांनी मोठी नट काढली, ती बसवली आणि आता ती बसून आम्ही निघालो बघा. मग आमचा जवळपास तास सव्वा तास इथंच गेला आमचा, नुसत्या 3 नट बसवण्यासाठी. जॉब कार्ड बनवण्यासाठी अर्धा तास थांबलो, कारण पुढचं जॉब कार्ड चाललं होतं. जॉब कार्ड बनवून झाल्यावर अर्धा तास थांबलो आणि ती नट बसवून परत रिप्लेस करण्यासाठी आम्ही परत 10-15 मिनिटं आमची त्याला गेली. म्हणजे जवळपास तास सव्वा तास आम्ही असंच आमचा गेला वेस्टेज. आता निघालो जेडपीला, एव्हेन्यू मॉल पशी आपण. आज ब्लास्टिंग आहे वाटतं, घाटाच्या खाली येऊन थांबलोय आम्ही. बहुतेक ब्लास्टिंग आहे त्याच्यामुळे पूर्ण ट्रॅफिक स्टॉप आहे. बघू शकता आमच्या मागं पण आहे, दिसतंय का तुम्हाला? बघा घरी निघालोय. कारण सगळं घेतलं आपण, फक्त काय राहिलं FDR राहिला काढायचा. त्याच्यामुळं आता तो उद्यावरतीच जाईल. उद्या परत पुण्याला यावं लागेल डॉक्युमेंट देण्यासाठी टेंडरचं. ते दिलं की मग आपल्याला विषय संपला. कारण काय झालं, आचारसंहिता आली, कदाचित 5 किंवा 6 किंवा 7 तारखेला लागू शकते आचारसंहिता. त्याच्यामुळे लवकरात लवकर डॉक्युमेंट सबमिट करायच्यात. आणि आता लागले बघा. मी म्हणलो होतं की 4:30 पर्यंत पोहोचल, पण ट्रॅफिकमुळं हालतच आहे ना. 4:30 पर्यंत जरी पोहोचलो असतो तरी FDRचं आपण हे दिलं असतं काढायला. तर बघू कसं काय होतंय. पोहोचलो लवकर, ट्रॅफिक जर हल्लं लवकर इथनं तर जायचं, नाही तर नाही. कारण 4:15 वाजलेत. एक तर 1:30चा टायमिंग, 1:30चा 11 ते 3 वाजेपर्यंत बंद असतं. पण आज 4:30 वाजले तरी का बंद ठेवले काय समजा नाही. दिवे घाटाचं काम चालू असल्यामुळं बंद राहत आहे. आता टायमिंग काय ते मी सकाळी पाहिलं नाही येताना. पाहिलं असतं तर मग तिकडून बापदेव मार्गे गेलो असतो आम्ही. सुटलं ट्रॅफिक बघा, निघालो आता. वातावरण काय सीन काय खतरनाक दिसतोय मोबाईल मध्ये ना. पण
घाटाचं. हेच फक्त आता थोडस व्हायचं अजून ढग असतं तर एक नंबर दिसला असता. गरज आहे इकडं जायची. अय्या आयुष्यात कधीतरी शॉर्टकट पण घेतला पाहिजे. शॉर्टकट कायम घातक असतात पण असं वाटतंय का तुम्हाला? जाऊ दे आता चल. आता तिकडून येणाऱ्या गाड्या कशा येणार आपल्याकडं? येतात ना, मोठा आहे रस्ता. आपण चुकीचं घातलं नाही ना असं मला वाटतं. इथं काय युटर्न करायला करतात का काय? आहे मोठा मोठा आहे. जाऊ दे इथं घाल. काम चालवण्यापुरतं आम्ही शॉर्टकट मारलेला आहे. बघा GSBचा कसा डिग आहे. सगळं मिक्स आहे. मरो माती दगड फेगड सगळं मिक्स चाललंय. चालू द्या चाललंय. शेवटी केमिकलची कमाल असते. रोड बनवायला केमिकल लागतं. गव्हर्नमेंट कुठे एक नंबर राहिले तर काम एक नंबर भेटेल. आज आली आमची. ती निघाली होती 6 वाजताच निघाली होती. त्याला म्हणलं नको जाऊ. आता जेवण करायची तयारी. बघा साधनानं काय काय केलं. हा परीनं प्राणी आमच्या परीनं फुलं बनवली. ही नको घेऊ साधनं. ही काय होतं कसं तरीच लागतंय. खाऊन बघ कसं तरी लागतंयच ते. साधनानं वांग्याची भाजी बनवली, डाळ बनवली, राईस बनवलं, गवारीची शेंगाई सगळं काही. मित्रांनो या जेवण करायला. आज आमची आई थांबली इथंच घरी. निघाली होती ते राखाला. त्याला म्हणलं रातच्या दिवस उद्या सकाळ जा. असं पण आज हॉटेलला सुट्टी. पाणी नसल्यामुळं आज हॉटेलला सुट्टी दिलेली आहे. ये चला जेवण करायला पुरींनो. मम्मी बघते मोबाईल. तिचा G5. ते G5 न कायम तिचं चालू असतं. त्याच्याशिवाय ती लोकांना ती तारक मेहता का उलटा चष्मा लागतं आणि आमच्या मम्मीला ही लागतं असलं. नाही हा आज शिवली फ्रीज मध्ये. या जेवण कराय मित्रांनो. आता जेवण करतो. मम्मी थांबली आज म्हणून पेस्ट आणली. म्हटलं चला बड्डे साधनाचा झाला त्यावेळेस नव्हती. आता तरी निदान थोडंसं पेस्ट्री देऊयात मम्मीला. का का झोपली या थोडा? हा 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 नाही नाही कापली बाळा. ए उठ की पेस्ट्री. साधना आ जाओ पेस्ट्री खाने के लिए. मोबाईलची मेमरी झाली आहे फुल. पुढं काय व्हिडिओ बनवता येणार नाही मित्रांनो. हे आपण आणली पेस्ट्री. पुरी तिकडे खातायत. त्या गेल्यात गॅलरीमध्ये. बघा प्रांजल पण खातीये. आईनं थोडीशीच खाल्ली आमच्या. जास्त काय खाल्ली नाही. बघा परी पण खातीये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम.